नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. पुढल्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राविषयीच्या 20 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया शेतीमित्र 20ला. चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे नोंदणी करावी आणि पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन राज्याचे कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केलं आहे. भाजीपाला आणि फळ नियमनमुक्त विधेयकाविरोधात राज्यभरातील व्यापारी आक्रमक झालेले आहेत. त्यासंदर्भात मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक पार पडली. यात भाज्या आणि फळ बाजारपेठ मंगळवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नाशिकमधील कृषी उत्पन्न बाजार समितीनं बेमुदत बंद पुकारलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. फ्रूट मार्केट मात्र सुरू आहेत. नियमनमुक्ती विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी न झाल्यानं शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांचा माल विकावा लागतोय. चंद्रपुरातील 20 बियाणे गोदामांवर छापे टाकण्यात आले. हे बियाणं बोगस असून उगवण क्षमता नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेत कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे आणि बियाणं जप्त करण्यात आलेले आहेत. पुणे जिल्ह्यात जुलै महिन्याच्या अवघ्या 6 दिवसात 165.11 मिलीमीटर पाऊस पडलाय. त्यामुळे शेतीला आणि जनावरांना आणि पिण्याला मुबलक पाणी उपलब्ध झालंय. भात शेतीला हा पाऊस उपयुक्त असून भात रोपं लवकरच तयार होऊन बाहेर येतील आणि अवण्यांना लवकरच सुरुवात होणार आहे. सफरचंदाची बाग म्हटलं की बर्फाळ प्रदेश आठवतो, पण खेड तालुक्यातील होलेवाडी गावातील 60 वर्षीय आजीनं परसबागेत सफरचंदाची बाग फुलवली. त्यामुळे हा कुतूहलाचा विषय ठरलेला आहे. फुलाबाई पावंद या आजीची ओळख आता सफरचंदवाली आजी अशी झालेली आहे. खरीप हंगाम सुरू झाल्यानं शेतकऱ्यांची लागवडीसाठीची जुळवाजुळव सुरू झाली आहे. परंतु गंजेवाही तालुक्यात पीक कर्ज मिळवण्यासाठी बँक आणि तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. गडचिरोली जिल्ह्यात उन्हाळ्यात ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली आणि ज्यांच्याजवळ सिंचनाची सोय उपलब्ध होती अशांनी रोवणीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र इतर ठिकाणी पाऊस पडून सुद्धा धान रोवणीची गती आता मंदच असल्याचं चित्र आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कर्ज पुनर्गठनास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे. 37,000 शेतकऱ्यांनी पात्र असताना सुद्धा केवळ 1,068 शेतकऱ्यांनी कर्जाचं पुनर्गठन केलंय. पुनर्गठन करूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडत नसल्याच्या भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या आहेत. शिरूर अनंतपाळ येथील एका शेतकऱ्यानं प्लॉटमध्ये फुलवलेल्या परसबागेत तब्बल डझनभर भाज्यांची लागवड केली आहे. केवळ 400 फुटात तब्बल 50,000 रुपयांचं उत्पादन त्यांनी मिळवलं आहे. त्यामुळे परसबागेत फुलवलेल्या भाज्यांची पाहणी करण्यासाठी त्यांच्याकडे नागरिकांची गर्दी होती आहे. जलयुक्त शिवार अभियान 2015-16 मध्ये चिपळूणच्या केतकी गावाची निवड करण्यात आली होती. बांध, वळण बंधारे, सिमेंट बंधारे, शेततळे आदीमुळे हे गाव टँकरमुक्त झालंय. शिवाय रब्बीतील कडधान्य क्षेत्र वाढ आणि खरीपात भात पिकाच्या लावणीसाठी या योजना लाभदायी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी संघटनांमुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळतो आहे. अशावेळी या संघटनांमध्ये फूट पाडून बदनामी करून शेतकऱ्यांची पुन्हा गळचेपी करण्यासाठी काही साखर सम्राट सरसावले आहेत, अशी टीका माजी आमदार संभाजी पवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली आहे. मिरज पूर्व भागातील सुमारे 15 गावातील 400 हेक्टरवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला आहे. गोगलगायींच्या उपद्रवानं होणाऱ्या पीक नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालेत. कृषी विभागानं गोगलगाय निर्मूलनासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी करत आहेत. अकोला येथील शेतकरी रमेश राठी यांचं 8 एकर शेत आहे. या शेतात त्यांनी सोयाबीन आणि तूर पिकाची पेरणी केली. यामध्ये प्रचंड गवत निर्माण झाल्यानं तणनाशक फवारणी केली. या फवारणीसाठी त्यांनी चक्क प्रतिक्रिया केलेले महागडं पिण्याचं पाणी वापरलंय. त्यांच्या या कृतीमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून
कातर खटाव या ग्रामपंचायतीनं जलस्रोताचा विकास आणि वस्तीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेत। ओढ्यावरील जुन्या विहिरीचा गाळ काढून खोलीकरण करण्याची 2 लाखांची निधी त्यांनी वापरलाय आणि जलस्रोतासाठी पडीक विहिरीचं पुनरुज्जीवन त्यांनी केलेलं आहे। खरीप हंगाम 2016 साठी बुलढाणा जिल्ह्यातील 9 पिकांकरिता पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे। जिल्ह्यातील खरीप ज्वारी, मका, तूर, मूग, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस पिकाला विमा लागू करण्यात आला आहे। सोबतच कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा बंधनकारक सुद्धा करण्यात आलेला आहे। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबाकरता 75% अनुदानावर दुधाळ जनावर आणि शेळी वाटप करण्यात येणार आहे। 15 जुलैपासून ते 14 ऑगस्टपर्यंत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात ही प्रक्रिया पार पडणार आहे। महाराष्ट्रातील पळासखेडचे शेतकरी धारासिंग वंजारी यांनी पोटच्या पोरांना सर्जा राजा बनवून शेतीची मशागत सुरू केली आहे। अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळे अल्पभूधारक शेतकरी वंजारी यांनी शेतीसाठी आर्थिक भांडवल नसल्याचं मुळे हे पाऊल उचलल्याचं समोर येत आहे। आणि आता बाजारभाव काकडी प्रति क्विंटल 1500 ते 2000 रुपये, भेंडी प्रति क्विंटल 2000 ते 3500 रुपये, दोडकं 6000 ते 7500 रुपये, शेवगा प्रति क्विंटल 5 ते 7000 रुपये, गवार 3000 ते 4500 रुपये, कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे। गेल्या 24 तासांमध्ये कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे, तर मध्य महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे। सोलापूर, सांगली, कोल्हापूर, दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणी विदर्भात मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे। तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या आपण पाहताय जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त।